हॅलो गाईज, तर आज आहे 43वा दिवस आणि हे आज माझं वजन आलेलं आहे. दिवसाची सुरुवात मी नॉर्मली हे गरम पाणी आणि थोडंसं लिंबू टाकून केलेली आहे आणि अंघोळ वगैरे उरकून मी आज थोडासा वेगळा एक्सरसाइज करावा म्हणून हे टी व्हीवर बघून झुंबा वगैरे असं टाईप करते. पण याला बापरे भरपूर एनर्जी लागते आहे. म्हणजे हे बघून करते त्यामुळे म्हणजे थांबायला वेळच नाही भेटत आहे. त्यामुळे कंटिन्यू करते. तरी मध्ये मध्ये पॉज करून मी थांबून करत होती, पण भरपूर एनर्जी लागली हे करायला. तर रोजच्याप्रमाणे त्यानंतर मेडिटेशन आणि प्राणायाम वगैरे हे सगळंसुद्धा केलं आहे. आणि त्यानंतर माझी ठरलेली रोजची ब्लॅक कॉफीमध्ये फक्त गरम पाणी आणि कॉफी आहे. तर हे ब्लॅक कॉफी प्यायल्यानंतर मग मी किचनमध्ये जाते. हेच माझं रोजचं रुटीन आहे. सर्वात आधी या चपात्या उरकून घेऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की कोबीची भाजी आज आपण बनवणार आहोत. तर ती मुगाची डाळ घालून कशी करायची ते. माझी जेवण किंवा भाजी अगदी सिंपल असतात. म्हणजे मी जास्त मसाले वगैरे टाकून करत नाही, म्हणून खूप सिंपल आणि सोप्या पद्धतीची आहे. तर हे तुपामध्ये मी राई जिरं टाकते, कढीपत्ता टाकते, थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. आणि त्यानंतर हे मिरची आणि लसूण ठेचून, मला आजकाल असंच मिरची आणि लसूण खायला आवडते. हळद टाकते आणि रात्रभर भिजत ठेवलेली ही मुगाची डाळ टाकते आणि त्यानंतर ढवळून घेतल्यानंतर थोडीशी ती इथे शिजली जाते आणि बारीक चिरलेली कोबी टाकते, मीठ टाकते आणि बस झाली आपली कोबीची भाजी तयार. त्याला थोडंसं झाकण ठेवून शिजवून घेऊया आणि तयार आहे ची भाजी. सोबतच मी घेतलेलं आहे हे बेसनचं चिलं, यामध्ये भरपूर पनीर टाकलं आहे आणि भाकरीसुद्धा मी एक माझी करून घेते आहे. अशा प्रकारे माझा हा लंच तयार झालेला आहे. तर मी टिफिनमध्ये घेतले ही कोबीची भाजी, मुगाची डाळ थोडीशा प्रोटीनसाठी भर होईल म्हणून. त्यानंतर हे बेसनचं चिला घेतलं आहे, त्यात पनीर टाकलं आहे मी भरपूर असं, कारण मला पनीर आवडत नाही, पण हे अशा प्रकारे जातं आहे पोटामध्ये आणि ते गायब होऊन जातं याच्यात गेल्यावर, म्हणून खाते. भाकरी घेतलेली आहे आणि थोडीशी काकडी घेतलेली आहे आणि चणे शेंगदाणे फास्ट ब्रेक करण्यासाठी. ऑफिसला निघण्यापूर्वी मी हे 1 ग्लास सॉल्टेड लाईम वॉटर पिते आणि आज थोडंसं एक 10 मिनटं लवकर निघते आणि उन्हात बसते, थोडंसं विटॅमिन डी भेटावा म्हणून. एक दिवस ट्राय करते, बघू रोज जमलं तर करायचं आहे. आणि आता गरमी भरपूर वाढायला लागले, सो पाणी हवं तितकं भरपूर प्या. आणि आज घरी आल्यानंतर मला माहीत नाही का मला हे खावंसं वाटलेलं आहे, पिठी आणि भात. म्हणजे मी घरात गेल्या ह्याचा जो वास सुटला होता त्यामुळे मला कंट्रोल नाही झालं आहे, म्हणून मी हा खाल्लेला आहे थोडासा. आणि उद्यापासून मी 22 तासांचा फास्टिंग नाही करणार आहे, 16 तास किंवा 17-18 असा जमेल तसा करणार आहे. चला बाय, उद्या भेटूया. गुड नाईट.